हाय, श्री स्वामी समर्थ. आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे आईचं सकाळ सकाळी छान देवपूजा करायचं काम चालू होतं आणि गोपी पण उठलेली होती. मस्त आजीपाशी बसून चालू होतं तिचं पण. आजी काय करते बघायला. हात जोडत होती, जय करत होती. एकादशी म्हटलं ना, घरातलं वातावरण पण एकदम प्रसन्न असते. कारण ना आमच्या इथं सगळे ना विठ्ठल रुक्मिणीचे खूप भक्त आहेत. त्याच्यामुळं मग वारकरी असल्यामुळं ना एकादशी हे ते मस्त चाललेलं असतं घरामध्ये. त्यानंतर आज फराळीचं पण चालू होतं बनवायला. एकादशी दुप्पट खाशी म्हणल्यासारखं मस्त मम्मीनं आपलं फराळीला साबुदाण्याच्या खिचडी, चिप्स वगैरे तळले होते. त्याच्यानंतर आपले शेंगदाण्याचे लाडू बनवले होते. आपलं खात राहा दिवसभर म्हणल्यासारखं. नंतर आम्ही फराळ करून ना मग बाहेर जाणार होतो थोडंसं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो मग सोनाराच्या दुकानामध्ये, कारण गोपीचा आत्ताच वाढदिवस झाला होता. मग आई पप्पांनी गोपीसाठी काही घेतलं नव्हतं म्हणून मग ते म्हटले की आम्ही गोपीला कानातलं घेतो. त्यानंतर मग ग्रीष्माचं पण कसं गोपीला घेतलं, मला का नाही म्हणून मग तिला पण केलं त्यांनी. दोघींना पण कानातले मस्तपैकी घेतले त्यांनी. दोघींच्या पण कानात ना असे छान असे कुंडलच घातले. मग त्यानंतर आम्ही आलो चप्पलच्या दुकानामध्ये, कारण पप्पांना चप्पल घ्यायची होती. चप्पलच्या दुकानात ना भरपूर असा सगळा नवीन माल आलेला होता. भरपूर व्हरायटी पण होती तिथं. मग त्यामध्ये मी पण बघितली एखादी चप्पल घ्यावी म्हणून मग घेतली. त्यानंतर ना ग्रीष्माच्या स्कूलमध्ये ना प्रोजेक्ट होता. मग त्या प्रोजेक्टचं पण सामान घ्यायचं होतं मला, कारण त्याच्या स्कूलमध्ये ॲनिमल डे पण होता. मग त्याच्यासाठी ना मग म्हटलं एखादं मास्क बनवावं. ते पण परत विचार केला की आहे रेडीमेड तर कुठं बनवायचं, म्हणून त्यासाठी ह्या दोघींना 2 मास्क घेतले. बघा कशा घरी येऊन दोघी ते घालून एन्जॉय करत होत्या. गोपीला पण फार